श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आणि संवेदनशील आहे. जीवनात कधी ना कधी आपल्याला प्रत्येकाने हे अनुभवलेलं असतं की आपल्याच घरातल्या माणसांकडून कधीतरी आपल्याला त्रास होतो. आपल्याला अपेक्षित प्रेम, साथ आणि समर्थन मिळत नाही. हे एक असे नाजूक नाते असते की आपण त्याबद्दल तक्रार करायची सोडाच, पण त्याबद्दल बोलणंही अवघड असतं. बाहेरचं कोणीतरी आपल्याशी तुटक वागत असेल, आपल्याला समजून घेत नसेल तर आपण ते सहन करू शकतो. पण घरच्यांचीच आपल्याला न समजणं, आपल्यावर रागवणं, अपमान करणं या गोष्टी मनाला खूप लागतात. चला तर मग या विषयावर आज आपण चर्चा करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव किंवा तुम्हाला या मुद्द्यांविषयी काय वाटते ते नक्की सांगा. संवाद साधा आणि शांतपणे निर्णय घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीचे मत, त्यांचे वागणे जर आपल्याला पटत नसतील तर सुरुवातीला थोडं शांत राहायला हवं. कारण कधी कधी आपण लगेचच प्रतिक्रिया देतो. ती रागाने, तणावाने भरलेली असते. समोरच्याला ऐकून घ्यायला आपल्याला काही अडचण नसावी. फक्त तो क्षण शांतपणे घालवण्यासाठी तयार व्हायला हवं. कधी कधी आपण तडकाफडकी बोलून मोकळे होतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणूनच अशा वेळी शांत राहून आपल्या मनातील आग शांत करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही थोडा वेळ एकटे बसा. तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवा. तो अटीतटीचा एक क्षण जाऊ द्या. शांत रहा. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. घरातल्या लोकांना वेळ द्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या. कधी कधी आपल्याला असं वाटतं की ते किंवा ती माझ्यावरच का रागवतात, का त्यांचं वागणं असं कठोर असतं. पण एक विचार करा, त्यांची बाजूही ऐकणं गरजेचं आहे. कधी कधी त्यांनाही काही अडचणी असतात, काही कठीण प्रसंग असतात. त्यांचं संगोपनच तसं झालेलं असू शकतं किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात जवळच्या लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना तसंच वागताना पाहिलेलं असू शकतं. यामुळे काय होतं की समोरचा जे वागत असतो त्याला त्यात काहीच गैर वाटत नसतं. त्याला वाटतं हे असंच जीवन आहे आणि त्यांची विचित्र वागणूक तशीच राहते. ज्यामुळे त्यांचा स्वभाव कायम तणावग्रस्त राहतो. यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला त्यांचा विचार करणं, त्यांची अडचण समजून घेणं महत्त्वाचं आहे. समजा तुमचे मिस्टर ऑफिसमधून टेन्शन घेऊन घरी येत असतील. त्यांच्या जीवनात काही समस्या सुरू असतील, ज्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल झाला असेल. तर अशामुळे आपल्याला त्रास तर होतो, पण अशा परिस्थितीत त्यांना थोडा वेळ देणं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून समस्या पाहणं याने त्यांचं आणि तुमचं दोघांचंही मन शांत राहील. समस्या देखील सुटतील. स्वतःला आर्थिक सामर्थ्यवान बनवा. प्रारब्धे हे आपल्या आयुष्यातले वास्तव आहे.
त्याविषयी कुठलीही शंका नाही. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या जाणीवेच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडे असतात. ह्या गोष्टींना आपण प्रारब्ध म्हणू शकतो. जन्म हे प्रारब्ध आहे, त्याचप्रमाणे मृत्यू हेही प्रारब्ध आहे. त्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही. पण नशीब घडवणं हे मात्र आपल्या हातात आहे. आपले विचार, भावना, कृती त्यांच्या साहाय्याने आपण नशिबाला आकार देऊ शकतो. कधी कधी नात्यांमध्ये तणाव आपल्या हातात नसतो. कधीही सांगा, कितीही सांगा, काहीही करा, समजवा, प्रेमाने घ्या, नातेवाईकांना सांगा, काहीही फरक पडत नसतो आणि आपली गती अशी तशीच राहते. अशी असते की धरलं की चावतंय आणि सोडलं तर पळतंय. मग अशा वेळी आपण काय करू शकतो तर स्वतःला अधिक आत्मनिर्भर बनवा. स्वतःच्या विचारांना आधार द्या. आपले निर्णय स्वतःच घ्या. सर्वात आधी कमावते व्हा. आपलं मन खूप संवेदनशील असतं. आपण दुसऱ्यांच्या मतांवर, पैशांवर अवलंबून राहतो. पण एकदा का आपण मनाच्या बाबतीत आणि आर्थिक बाबतीत मजबूत झालो की बाहेरचे तणाव आपल्याला कमी त्रास देतात. त्याचबरोबर आत्मपरीक्षण करा. स्वतःला समजवा, तुम्ही असे नाही आहात. रडत पडत आयुष्य का जगताय? स्वतःला आनंद देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी शोधा. एखादा छंद, सिनेमा बघणं, एखादे पुस्तक वाचणं, ध्यान करणं, रमून जा. स्वतःमध्ये कशाला कोणाची गरज आहे? ज्याला किंमत नाही त्याला मुळीच भाव देऊ नका. त्याचं कर्म त्याच्या हातात. परमेश्वरावर विश्वास ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी मनाला शांतता देतात, तणाव कमी करतात. स्वतःच्या निर्णयांवर खंबीर उभे राहायला शिका. नात्यांमध्ये संवाद ठेवा. घरातील ताण कमी करायचा असेल तर संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण कितीही तणावात असलो तरी एकदा संवाद साधला की सर्व काही सोपं होतं. आपण आपल्या मनातील भावना जेव्हा आवाज न चढवता स्पष्टपणे मांडतो तेव्हा त्या गोष्टींचा निश्चितच विचार होतो आणि समोरच्याला देखील त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळते. कधी कधी संवाद साधण्यासाठी एका साध्या प्रश्नाचा आधार घ्या. तुला काय वाटतं? किंवा तुझी बाजू काय आहे? अशा साध्या प्रश्नांनी संवाद साधण्याची सुरुवात करा. समोरच्यालाही त्याची मते मांडण्यासाठी संधी द्या. त्याचं मत ही शांतपणे ऐका आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे संवाद साधल्याने आपण तणाव हलका करू शकतो. आयुष्य प्रत्येकाला संधी देतच असते, पण त्याकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतं आणि त्यातून कसा अर्थ काढतो यावर सारं काही अवलंबून असतो. एका आशावादी वृत्ती ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एक सकारात्मक बाजू असते. याकडे लक्ष द्यायला शिकलो की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. जर आपण नुसते रडत बसलो आणि अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागते, ती परिस्थिती पाहून विलाप करीत बसलो तर
आपलं आयुष्य असंच आत्मविवंचित जाईल, म्हणजेच वाया जाईल. म्हणून आलेल्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतः शोधा. शेवटी घरातील वातावरण शांत कसं ठेवावं? जवळच्या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव नेहमीच आपल्याला दुखवतो. पण अशा वेळी आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायला हवी की घर एक सुरक्षित स्थान आहे. आपल्याबरोबर 4 अजून लोक घरात राहतात. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा सर्वांवर परिणाम होतो. ती एक व्यक्ती जरी वाईट वागत असली तरी बाकी प्रेम करणारे सदस्य घरात आहेत, त्यांच्याकडे पहा. आपल्याला हे घर एका कुटुंबासारखं पाहायचं आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण एकमेकांबद्दल आदर राखतो, एकमेकांची काळजी घेतो आणि एकमेकांना आधार देतो. ज्यावेळी आपल्याला घरातील माणसांकडूनच त्रास होत असेल, त्यावेळी त्यांना आपल्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करावा. असं काही म्हणू शकतो, प्रत्येकजण वेगळ्या परिस्थितीतून जातो. त्यांचीही काही कारणे असू शकतात, काही अनुभव असू शकतात, ज्यामुळे त्यांचं वागणं थोडं कठोर किंवा तणावपूर्ण होतं. त्यामुळे थोडं समजून घ्या, थोडा वेळ द्या आणि शक्य तिथे प्रेमाने संवाद साधा. काहीच शक्य नसेल तर सगळं दुर्लक्ष करा आणि तुम्ही यातूनही तुमची मनस्थिती कशी चांगली ठेवू शकता याचा विचार करा. हवं तर असं समजा की ही तुमची जीवनातील कठीण परीक्षा आहे आणि यातूनही आपल्याला उत्तम प्रकारे अनेक अडचणी असूनही पास होऊन दाखवायचं आहे. कारण एकदा का आपण नात्यांमध्ये प्रेम, सहानुभूती आणि संयम टिकवला की नात्यांमध्ये आनंद आणि समाधान प्रवेश करतो. तो नक्की येईल अशी आशा ठेवा. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली असतात. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतोच. तो लवकरात लवकर कसा सोडवावा हे खरे कौशल्य असते. संवाद साधा, स्वतःला मजबूत ठेवा, त्यांना समजून घ्या. नात्यामध्ये वेळ देऊन, शांतता राखून, थोडेफार दुर्लक्ष करून सगळ्या गोष्टी सुधारता येतात. मला आशा आहे की हे विचार तुमच्या मनातील तणाव कमी करण्यास मदत करतील. तुम्हाला ही माहिती, ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सुखी समाधानी आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला येऊ ही परमेश्वराकडे प्रार्थना. तर मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह, गोष्टींसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ते मित्रांनो, तुम्हाला आजचे विचार, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशाच आणखी व्हिडिओमध्ये. बोला श्री स्वामी समर्थ.